बघायला फटका पडला असता. आभाळ आलेलं. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संतोष बोराडे 2.0. तर मित्रांनो, आपला आहे 30 डेचा आपला 8वा दिवस आहे आज 30. तर तुम्ही चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर माझे 1K सबस्क्रायबर पूर्ण करून द्या. तर तुम्ही पुढे तुम्हाला आता गोवंडी स्टेशनला. तर मित्रांनो, आपण आलेलो गोवंडी स्टेशनला. बघू शकताय, मुंबई CST ला जाण्यासाठी ही ट्रेन. मुंबई CST ला चाललेली ही ट्रेन. तर मित्रांनो, तर आपली पण ट्रेन आलेली. हार्बर लाइन से वडाला रोड जाने वाली 12 डिब्बों की AC लोकल है। 12 hours 44 minutes 12 hours AC local via Harbour Line is arriving on platform number 2. तर मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे 12:45 आणि आता इथून आपली ट्रेन गेली मुंबई CST ला आणि सेकंडवाली येणार आहे ती AC लोकल येणार. तर मित्रांनो, तर आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आपण गोवंडी स्टेशनवरून ठाण्याला डिपार्चर केलेलं आहे. आता फायनली आपण बेलापूर CBD स्टेशनला आता आपण डिपोर्ट करणार आहोत. तर फायनली पुढं CST उभे आहे.
तिथे आपल्याला आराम करतो. तिथे आज आपल्याला आढावा होतो. आपल्याकडे मित्रांनो पास होते त्यामुळे वाचलो आपण, नाहीतर आज 250 रुपयाला फटका पडला असता. तर आता आपण आलेलो स्टेशनच्या बाहेर. आज आपल्याला टीसीने पकडलेला. टीसीने पकडला, पण आमच्याकडे होता पासमुळं आज आम्ही वाचलो. पास नसता तर पैसा गेला असताच. म्हणजे पकडलं म्हणजे ते तिथे उभे होते, चेकिंग करत होते. मग मी जसा उतरलो तसं थांबवला, पण माझ्याकडे होता पास, त्यामुळं मी आज वाचलो. तर मित्रांनो, जे न्यू ब्लॉगर आहे ते पब्लिक प्लेसमध्ये ब्लॉग शूट करायला का घाबरता? रिझन हां, कशाला घाबरायचं? काही माहीतच नाही. जे बघतात ते पण माणसे, आपण पण माणसं. घाबरायचं काय कारण, काय विषय? तर मित्रांनो, आपला कॅमेरा घ्यायचा, सरळ आपण व्हिडिओ बनवायला स्टार्ट करायचं. कोणाचाच विचार करायचा नाही. कोण बघतंय, काय बघतंय, अजिबात नाही. बघा उन्हाळा, बघा आता उन्हाळा, छत्री घेऊन चाललेले लोक. उन्हाळा, पाऊस, छत्री घेऊन चालतो, तर उन्हाळ्यात छत्री घेऊन चालले. बाई एवढं ऊन आहे ना, जाम ऊन आहे. जे बाहेर पाय चालले त्यालाच माहिती. जे घरात बसून बघतं व्हिडिओ त्याला काय कळतं बाबा. तर मित्रांनो, आता फायनली आपण जॉबवर पोहोचलेलो आहे. आणि तुम्हाला आपले डेली ब्लॉग चॅलेंज व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्ह करायचं असेल ते नक्कीच आपल्याला कळवा.